तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्या भावा बहिणींना. तर तुम्हाला तर माहीतच आहे माझा प्रॉब्लेम काय आहे ते. तर एवढं सोशल मीडियावर टाकून पण तुम्ही सगळ्या भावा बहिणींनी मला सहकार्य केलं की म्हणजे जे करायचं आहे ह्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी किंवा दाखला मिळवण्यासाठी जे केलं आहे माझ्यासाठी कमेंट्समधनं सांगून. तर नन्याचे पप्पा पण ते व्हिडिओ बघतात. मग त्यांनी वाचलं कमेंट्स सगळ्या. मग कमेंट्स वाचल्यानंतर रात्री मला फोन आला त्यांचा. रात्री आला असेल 12-12:30 वाजता फोन आला असेल त्यांचा. तर तेवढ्या वेळात असं बोलले की जे त्यांनी बोलायला नव्हतं पाहिजे. त्यांनी दाजी होतं म्हणून मग दाजींकडे दे म्हणले. माझ्या फोनवर फोन केला आणि तुम्ही झोपलं होतं. मग दाजींकडे दे म्हणले. मग दाजींना उठवून दिला कॉल. तर म्हणले की तुमच्या बायकोला सांगा, तुमची बायको सोशल मीडियावर असेल. मग काय झालं, आम्ही तर सोशल मीडियावर नाही. मग दाजी म्हणलं काय झालं, तर बघा त्यांचं व्हिडिओ कसा असतात, ते सबस्क्रायबर बघा त्यांचं काय म्हणतात, काय कमेंट्स करतात असं म्हणले. मग दाजी म्हणलं मग मला तर काय वाचायला येत नाही. म्हणलं मला काय माहिती नाही, कारण दाजी असल्या भांगडीत पुढतच नसतात. पण म्हणलं ते असं म्हणलं तुमची मेहुणी, मला माहिती नाही. तिला जर माझी बायको म्हणून राहायचं असेल तर तिला तुम्ही ठेवून घ्यायचं नाही. मग दाजी पण म्हणलं की मी लहानाचं मोठं केलं आहे तिला, तुम्ही पण तसं केल्यावर आणि आम्ही पण असं केल्यावर मग तिने जायचं कुठं. म्हणलं माझ्या लेकीसारखं मी सांभाळलं तिला, आम्हाला सांभाळणं भागच आहे. तर दाजींना पण म्हणलं होतं मग लग्नच कशाला तिचं करून द्यायचं, लग्न नव्हतं तिचं करून द्यायचं, ठेवायची होती तुमच्यापाशीच. मग दाजी म्हणलं आम्हाला काय माहिती पुढं असं होईल म्हणून, तिला त्रास होईल म्हणून, ती काय ठेवण्याची गोष्ट आहे का. तर म्हणलं मग बघा तुमची तुम्ही, तिला म्हणावं तू 10 नवरं कर आणि तिकडंच राहा, मला काय घेणं देणं नाही. मग राहिला तर पोरांचा विषय. तर पोरं पण माझ्याकडं आली तर, नाही तुम्हाला सांभाळणं होत असेल तर सांभाळा, नाहीतर माझ्याकडं आणून सोडा म्हणून. मग दाजी म्हणलं पोरं तर नको म्हणतात तिकडं यायला, आम्हाला मम्मीकडं राहायचं आहे. मग राहू द्या मम्मीकडं, शाळा शिकवायची काय त्यांना गरज आहे. माझी पोरं आहेत माझे, मी बघन त्यांना शाळा शिकवायची का नाही शिकवायची. तर असं म्हणल्यामुळं मग आम्ही आलो. दाजी पण म्हणलं काय झालं, नेमकं काय झालं मला काय माहिती नाही. तर आपलं आता व्हिडिओ टाकते मी तर फक्त दाद्या शिक्षणामुळंच टाकले. अगोदर कधी मी त्यांचं नाव घेतलं का ह्याच्यात, नाही घेतलं. तर मग दाद्या शिक्षणाला अडचण यायला लागली म्हणूनच मग मला करावंच लागलं, कारण माझ्यापाशी पर्यायच नव्हता. काय माझं काय डोकं चालतच नव्हतं. मग म्हटलं जे सोशल मीडियावर आहेत म्हणजे जे माझे सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी मला काहीतरी आयडिया दिली की बा सोने तू असं कर, सोनीताई तू तसं कर, हे होईल ते होईल ठीक होईल. असं काहींनी असं त्यांच्याविषयी म्हणजे ज्यांना माझी माहिती येते त्यांनी फक्त काय म्हणले, हां ते ऐकत नसेल तर कंप्लेंट कर. ह्याच्या व्यतिरिक्त कोण काहीच बोललं नाही, वाईट कोणच बोललं नाही त्यांना. पण त्यांनी म्हणले कोण तुझे सबस्क्रायबर आहेत ना, जे जे कमेंट्स करतात त्यांना पण घेऊन ये तर त्यांना पण दाखवतो. मग मी म्हणलं त्यांना काय दाखवायचं आहे, तुम्ही जावा नाही तर त्यांच्याकडं, त्यांच्या असं कशाला बोलताय म्हणलं. तर म्हणलं नाही तिला तुला सपोर्ट करतात म्हणल्यावर त्यांना पण बघतोच मी कसं असतंय. मग बघतोच म्हणल्यावर मग म्हणलं असं नका बोलू म्हणलं, फक्त आपल्या शाळेविषयीचा प्रश्न आहे म्हणलं, शाळेविषयीच बोला म्हणलं, त्यांना कशाला काय म्हणताय. तर म्हणलं माझी पोरं आहेत, मी बघन त्यांना शाळा शिकवायचं का नाही शिकवायचं, नाही शिकू दे माझी पोर शाळा.
नाही शिकवायची त्यांना शाळा. मग तुला सांभाळणं होत असेल सांभाळ, नाहीतर नको सांभाळ, माझ्याकडं आणून सोड. मग मी म्हणलं त्यांना माझे पण लेकरं आहेत म्हणलं, माझा पण जीव आहेत ते. मी काय त्यांना भीक मागून सुद्धा मी चालवू शकते त्यांना, भीक मागून हां. तर तुझी लायकी भीक मागायचीच आहे, तू भिकारीच आहे. तू काय मग भीक मागून तू खा, माझ्या लेकराला नको चालू. तर मग त्यांनी असं सांगितलं की नाही देत. मग काय करायचं कर, माझ्या पोरांना शाळा शिकवू नको, तुझ्या मनाला वाटेल तसं कर, पण तू चांगली नाही, तू चांगली बाई नाही, त्यांची पोरांची आई चांगली नाही. तुला भीक मागून खायचं असेल तर खा, पण माझी पोरं माझ्याकडं पाठव. मग मी म्हणलं ती येत नाहीत. मग मी म्हणलं ती नाही येत तर मग कसं सांभाळायचं तसं. मग मी म्हणलं मी कसं पण सांभाळन, भीक मागून सांभाळन, नाही तर कसं पण, आता मी आई आहे किती केलं तरी, मग सांभाळणारच ना मी कसं पण. तर रात्री पण जरा मग ताईला पण धमक्या येतच होत्या, म्हणजे आमच्या दोघींसाठी पण. जिथं कोणाला 10,000 द्यायच्यात तिथं मी 15,000 देतो, पण तुमची वाटच लावतो असं म्हणून. तर ही व्हिडिओ असं मी का काढते की मी कधी इथून मागं त्यांचं नाव घेतलं का, नाही घेतलं, पण माझ्या पोराच्या शिक्षणासाठी आणि माझ्या बहिणीच्या जीवासाठी मला व्हिडिओ काढून टाकावं वाटला म्हणून. म्हणजे उद्या परत काय कमी जास्त झालं तर जिम्मेदार तीच असणार, फक्त दुसरं कोण नसणार. कारण दुसऱ्यांशी आम्ही कधी वाईट वागलो पण नाही आणि त्याच्याशी पण वाईट वागलो नाही कधी, पण तीच असं करायला लागलं. फोन करून रात्री 12:30 वाजता फोन करून असं दाजींना विचारणं आणि तुमचं दाखवतो सोशल मीडियावर असतं. मग काय झालं, माझ्या सबस्क्राईब ज्या असत्या आणि त्यांना पण नाही का कमेंट्स कोणीच केल्या असतात चांगल्या, म्हणजे त्यांच्याविषयी की सोने तू असं कर, सोनाली तू तसं कर. तर त्यांना पण तुझे सबस्क्राईब आहेत मग माझ्यापाशी घेऊन ये, मग मी त्यांना दाखवतोच, मी त्यांना सांगतोच काय सांगायचं ती असं. आणि मग माझ्या भाऊकीत मी गेलेलं चालत नाही का, आणि तुम्ही तुमच्या भावांपाशी जाऊन 10 दिवस राहिलेलं चालतंय का. पण तुम्ही जाण्या येण्यात आणि आम्ही आमच्या भावांकडे जाण्या येण्यात लय फरक आहे. तर मी ताईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं निलेश दादाकडे आम्ही गेलतो, मग तसं करतं ती ये लागल्यासारखं करतंच. पण जाऊ द्या मरू द्या, पण मी फक्त दाखल्यापुरतंच त्याला बोलले. मी कधी त्याचं नाव घेतलं व्हिडिओमध्ये ह्या आधी कधी घेतलं असेल तर नाही मला माहिती, पण घेतलंच नाही मी सहसा. मी कधी घरचं कुठानं कधी सांगितलंच नाही, म्हणजे घरचं कुठानं कधी मी सांगितलंच नाही म्हणजे. मग जेव्हा ती दादा शाळेवर आलं त्या सरांना पण रिक्वेस्ट केली म्हणून असं की सर दाखला द्यावंच लागतंय, द्या की माझ्या पोरा शाळेसाठी, ह्यांना काय कळत नाही, ह्यांनी काय ऐकणार नाही, तुम्ही तरी द्या, सहकार्य करा. सर तर म्हणले की देणारच नाही का. मग ते पप्पाने असा अर्ज केल्याशिवाय आम्ही देणारच नाही असं म्हणलं सर. मग परत तिथनं ग्रामपंचायतमध्ये गेलो, तिथं पण तसंच. तर कुणी महिलांनी आम्ही केलं, सत्यभामाताईला फोन केला की बोला म्हणून त्यांना. सत्यभामाताई म्हणल्या द्या, मग त्यांच्याकडे द्यायची. सत्यभामाताई सरांना बोलल्या, पण ह्यांना बोलायला ती काय म्हणणार, कोणती बाई आहे तिला मी ओळखत नाही, म्हणजे मला मदत करन. तर तशा माणसांना पण ते शिव्या देणं किंवा काहीतरी वाईट बोलणं असं करत बसते. त्याच्यामुळं आमच्या इथं तर मला तर मदतच कोण करत नव्हतं, असला त्यांचा स्वभाव आहे म्हणून. पण आता सोशल मीडियावर मी सांगते, कारण तुम्हाला तर माहीत आहे आम्हाला आईवडील नसल्यामुळं मग ताईचा एकटीचा सपोर्ट आहे मला, आणि तुम्ही पण सपोर्ट केला मला की चला बाबा त्यातनं काहीतरी होईल, काहीतरी लेकरांसाठी चांगले विचार कोणतरी देईल की आपल्याला. मला तर आता ताईशिवाय तुमच्या सगळ्यांशिवाय कोण नसल्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही सांगता चांगले विचार म्हणून मग मी काय चांगलं असेल ते घेते. म्हणजे कुणी वाईट जर कमेंट केली, म्हणजे आजपर्यंत तर कुणी केलीच नाही म्हणा, सगळ्यांनी चांगलाच कमेंट केला, सगळ्यांनी मला सपोर्ट केला, तर थँक्यू. आणि सगळ्यांनी ह्या विषयावर सोल्युशन पण दिलं मला की दादाच्या दाखल्यासाठी तू हे कर, तू ते कर, सोना घाबरू नको. ते एक दादा आहेत, त्यांनी पण त्या ग्रामपंचायतमध्ये उलट आम्ही जायच्या आधी त्यांनी फोन करून सांगितलं अशा मुली येणार आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत, असं तसं म्हणून सांगितलं, त्यांचा असा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी आम्हाला त्या सरांनी पण सांगितलं चांगलं, त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे.
मग त्यांचं पण म्हणणं आम्हाला पटलं. तर आम्हाला आयडियाच नव्हती की आम्ही पुढं काय करावं म्हणून, की आता ते पण तसं म्हणतात, ग्रामपंचायतमधले सर पण तसं म्हणतात, शाळेतले दादाचे सर पण तसं म्हणतात, भाडूंच्या शाळेतलं पण सर तसं म्हणायला लागल्यात. तर असं म्हणत मग आता कुणाचा विचार, कारण सगळ्यांनी असं नकारच दिला. दादाच्या भाडूंच्या शाळेतलं तर सर म्हणलं की आम्ही थोड्याच दिवस ठेवणार आहे. तर शेडसेंच्या शाळेतलं म्हणलं की आम्ही दाखला देत नाही बापाच्या सहमतीशिवाय. बाप तर म्हणते मी दाखला देत नाही. ग्रामपंचायतमध्ये म्हणलं तर आम्ही तर काय करू शकत नाही. शिक्षकांविषयी काही तक्रार असली तरच आम्ही करू शकतो, नाही तर करणार नाही. मग आता सगळे म्हणतात की करमाळ्याला जायचं. आता करमाळ्याला जाऊन तिथं कुठं तक्रार द्यायची, काय द्यायचं, आता हे काय माहिती नाही. मग तसे असेच महिलांसाठी मदत करणारी एक मॅडम आहेत, मग ती आता येते म्हणल्यात. मग बघू आपण आता काय होतंय, येत्यात काय होतंय पुढं. आपल्या दादाच्या दाखल्यासाठी पण रात्री पण कॉल आला, ती म्हणते माझी पोरं शाळा शिकवू नको. मग मी आमच्या दोघांच्या भांडणात, म्हणजे आता ही भांडणं तर मिटवणार नाहीच, पण काय त्यांच्या भांडणात मी आता लेकरांचं पण शिक्षण थांबवू शकत नाही. आता इथल्या सरांच्या तर हातपाय पडून तर तर बसून घ्यायला लावतेच, पण बघू आता दाखल्याचं पण काय होतंय काय नाही ते बघावंच लागतंय. कारण असं ठेवून पण मी आता ती बाप आहे, ती म्हणते मी त्यांचा बाप मेलाय काय तेव्हा जिताच आहे, मी शाळा शिकवण नाही तर नाही शिकवण, तू चांगली नाही, तू शाळा शिकवू नको माझ्या लेकरांना, तुला दाखल्याची काय गरज आहे. तर दाजींना बोलत होतं काय काय, मग नाही आम्ही पण लक्ष दिलं एवढं. तर आम्ही आमच्या पद्धतीने चालणार. त्यांना उगाच बडबड करून, फोनवरती पण फोन करून बडबड करून काहीतरी त्यांच्या तोंडाला तोंड देऊन असं जमणारच नाही. आता सगळे तर म्हणले पोलीस कंप्लेंट ही करायला. आता काय एवढं पैसा पाणी नाहीच म्हणा आपल्याकडं, पैसा पाणी नाही मिळायचं. आता इथं कसं तरी छोटं मोठं काम बघते आता पोरं बघत तर काय करावं, आमचं डोकं चलत नाही. मला टेन्शन वेगळं, ताईला टेन्शन वेगळंच असतंय, ताईला पण टेन्शन वेगळंच असतंय सगळ्यांना. पण माझं म्हणण्याचा उद्देश एवढंच की फक्त नाही का, जरी ताईला आमच्या काय झालं, ताई मला सहारा देते म्हणून ती म्हणते तुला गायबच करून टाकतो, तुमचं दाखवतोस, मी बाहेरच्या लोकांना पैसे देतो आणि तुम्हाला हेच करतो आणि तुमचं वाटोळच करतो असं म्हणते. मग माहीत असावं सगळ्यांना, उद्या जर आम्हाला काय झालं तर माझ्या बहिणीला बी काय झालं तर ही जिम्मेदार असणार आहे. कुठं जरी काय झालं, मला नाही बायको म्हणू द्या, पण लेकरांना तरी त्यांची लेकरं म्हणून मला दाखला द्यायला पाहिजे होता. मी काय म्हणत नाही की माझ्याच पशी राहू द्या म्हणून, मी म्हणते तुमच्याकडे न्या पण शाळा शिकवा. तर ते म्हणते माझ्याकडे लेकरं येत नाही. मग लेकरं माझ्याकडे येत नाही त्यात माझी काय चुकी आहे. तर म्हणते तू चांगली नाही. हां, मग मी चांगली नाही म्हणून त्याच्याकडे लेकरं जात नाही, माझ्यापाशी राहतात, मी चांगली नाही म्हणून. मग लेकरांना बी आता कळतेच ना कोण चांगलं आहे कोण वाईट आहे. मी म्हणले त्यांना की लेकरं येत असले तर घेऊन जावा, तुमच्या इथं शाळा शिकेल किंवा माझ्यापाशी शाळा शिकते. मला पैसा पाण्याची काही गरज नाही, मी माझी ॲडजस्टमेंट कशी पण करू शकते लेकरांच्या शाळेसाठी. काय असं पण नाही की आपण चांगल्या मोठ्या शाळेत टाकले त्यांना. आपण तर टाकले मराठी शाळेत, त्यात काय जास्त खर्च नसते, छोटा मोठा खर्च करू शकतो. आता ताई आहे, दाजी आहे, तर सगळे आहे, ती तुम्ही सगळे पण आहे मदतीला माझ्या. असं काय नाही, लेकरांना शाळा थांबत नसती, फक्त थांबली आता ती फक्त दाखल्यामुळं. तर बघू आता उद्या येणार आहे कोणतरी येणार आहे, मग आपण जाऊ बघू आता काय होतं आणखी. शाळेत त्या महिला ताई म्हटल्यात की मी येते तुमचं शाळेत सरांच्या संग बोलते, त्यांच्या संग बोलते म्हणून. मग दिला तर बरंच आहे, आणि नाही दिला तर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला येईल. त्या ताईच काय करतील ती करतील. तर तुम्ही पण सांगा कमेंट्स करून की काय चांगलं काय वाईट. तुम्ही सगळे तर मला सपोर्ट करताय, तुम्ही सांगा आता. कारण आता माझं तर काय डोकं चालत नाही, ताईचं पण डोकं कुठं चालत नाही मला वाटायला लागलं. मग त्यापेक्षा तुम्ही सांगा काहीतरी कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही कमेंट्स करताय ती मग आम्हाला पण जरा असं म्हणजे चांगले आयडियाज मिळतात की नाही का, हा असं केल्याने असं होईल की बाबा भांडण पण होणार नाही आणि आपल्या दादाचा दाखला आपल्या हातात पण मिळावं. भांडायचं काय, भांडून काय कधी कुणाचं चांगलं होणारच नाही म्हणा. भांडण ती बडबड त्याच्याऐवजी ती कोर्टन कचेरी करण्याच्या ऐवजी आपलं शांतपणेच काय होईल. कारण कोर्ट कचेरी करायचं म्हणलं तर तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण आता ते बघावं लागन, करावं लागन. बघू आता काय होतंय काय नाही. उद्या जायचं म्हणतात सगळे करमाळ्याला, बघू आता काय होतं. तर चला
सांगा तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा कमेंट्समध्ये. तर बाय.